श्रीराम. नमस्कार साधक बंधू भगिनींनो, चैतन्य उपासना या चॅनलवर मी सौ माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते. या चॅनलद्वारे आपण सोमवार ते शनिवार परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे संकलित हृदय आठवणी या पुस्तकातील श्री गोंदवलेकर महाराज यांच्या काही गोष्टी व रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव बघणार आहोत. श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास हृदय आठवणी या पुस्तकातील 2 गोष्टी कथन करण्याचा प्रयत्न करते. आजच्या आपल्या पहिल्या गोष्टीचे नाव आहे व्यवहारी गुणाचाही अतिरेक वाईटच. एका तरुणाला व्यायामाची फार आवड होती. रोज सकाळी 7 ते 8 तो अगदी नियमितपणे आखाड्यात जात असे. काही दिवसांनी त्याचे लग्न ठरले व सकाळी 7:30च्या वेळेचा लग्न मुहूर्त निघाला. लग्नाच्या दिवशी मुलगा नेहमीप्रमाणे आखाड्यावर गेला. इकडे लग्नाची सर्व तयारी झाली व त्याला पुष्कळ निरोप गेले, पण तो काही येईना. तो म्हणे, ही माझ्या व्यायामाची वेळ आहे, ती संपल्याशिवाय काही झाले तरी मी येणार नाही. व्यवहारात गुणाचा अतिरेक होतो तो असे श्री महाराज म्हणाले. श्रीराम समर्थ. आपल्या दुसऱ्या गोष्टीचे नाव आहे व्यवहारात गुणसुद्धा तारतम्याने वापरावा लागतो. एका गृहस्थाकडे फार जुना असा एक हुशार, विश्वासू व कष्टाळू नौकर होता. कोणतेही काम कर म्हणून त्याला सांगावे लागत नसे. शिवाय कामात काम करण्याची मोठी कला त्याच्यापाशी होती. तो सर्वांचा अत्यंत लाडका होता व घरातील सर्व व्यवहार, पैसा अडक्याचे सुद्धा तोच पाहत असे. त्याचे मालक म्हातारे झाले. एके दिवशी त्यांची प्रकृती फार बिघडली. ते अत्यवस्थ झाले. थोरल्या मुलाने विश्वासू नौकरास बोलावून सांगितले, जा व डॉक्टरांना ताबडतोब घेऊन ये. नौकर डॉक्टराकडे गेला. त्यांना त्याने निरोप सांगितला. ते निघाले आहेत का नाही हे देखील त्याने पाहिले, पण तो उशिरा परत आला. मुलाने उशिराचे कारण विचारले. तेव्हा त्याने बांबू, मडके इत्यादी सामान दाखवले आणि म्हणाला, डॉक्टरकडे जातानाच मला एकंदर परिस्थितीची कल्पना आली, म्हणून कामात काम करण्यासाठी मी हे सामान घेऊन आलो. त्यावर हसावे का रडावे हे त्या मुलास कळेना. ही गोष्ट सांगून श्री महाराज म्हणाले, व्यवहारात प्रत्येक गुणाच्या आचरणाला स्थलकालांचे बंधन असते. ते बंधन पाळले नाही तर तो गुण अवगुण ठरतो. परमार्थात मात्र कोणत्याही साधनाचा अतिरेक झाला तरी तो उपकारकच होतो व तसे होण्याची जरूरही असते. साधक हो, या श्री महाराजांच्या गोष्टी ऐकून कोणी एक साधक जरी नामास लागला तरी माझी सेवा श्रीचरणी रुजू झाली असे मी समजेन. श्रीराम समर्थ.